रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवते झटपट होणारा मसाले भात। त्यासाठी आम्ही कांदा घेतला एक मोठा चिरून, तेलामध्ये कांदा टाकलेला आहे। इथं बीन्स वाटाणा स्वच्छ धुवून घेतलाय, टोमॅटो, तांदूळ इथे भिजत घातलाय, आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या विलायची, 3 लवंगा, थोडंसं चक्रीफूल, दालचिनी, शहाजिरं आणि तमालपत्र। आता हा कांदा चांगला परतवून घेतलाय लालसर होईपर्यंत। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पेस्ट। आता आपण याच्यामध्ये टाकली आलं लसूण पेस्ट, गरम मसाले, तेजपत्ता आणि शहाजिरं, दालचिनी, लवंग वगैरे हे एकदा परतवून घ्यायचं। बीन्स आणि वाटाणा हे पण परतवून घ्यायचं। टोमॅटो, एक लाल टोमॅटो बारीक चिरून, चवीपुरतं मीठ, हळद, लाल कोल्हापुरी मसाला 2 चमचे, बिर्याणी मसाला, पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी, 1 ग्लास तांदूळ आहे त्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आपल्याला। जसा भात असेल, भात शिजण्यावर असेल, काही भाताला तांदळाला पाणी जास्त लागतं, काही तांदळाला कमी लागतं। आता हे तांदूळ इथं भिजत घातल्यामुळे याला पाणी 1.5 ग्लासच घालायचे आणि आपण कुकरमध्ये शिजवतोय। मोकळा भात शिजवताना पाणी एक्स्ट्रा टाकावं लागतं। 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून। आता उकळी आल्यानंतर मग हा भिजवलेला तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये ही एक रेसिपी आहे, तुम्हीही करू शकता। अगदी पटकन आपला वेळ वाचवण्यासाठी ही आपण रेसिपी बनवतो। हे बघा, कलर खूप मस्त आलाय, उकळी येतीच आहे याला। 2 टेबलस्पून तूप घालतोय आपण। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालतोय।
करायला आपण कुकरला झाकण लावून घेऊया. आता कुकरला आपण झाकण लावून घेतले. फुल गॅसवर 2 शिट्ट्या द्यायच्या आणि नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आपण त्याला बारीक गॅसवर ठेवायचं. भात चांगला होतो. आता गॅस बारीक करून घ्यायचा. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. बारीक गॅसवर फुलून द्यायचा, तो भात शिजू द्यायचा. चला तर आपण आता याचं झाकण उघडून बघूया. हे पहा किती छान आपला भात तयार झालेला आहे. अशा पद्धतीने झटपट आपला भात, झटपट होणारा मसाले भात खूप छान झालेला. काही भाजीची किंवा कशाचीच गरज नाही. तरी पण वाटाणा, बटाटा किंवा थोडासा दाल फ्राय हवा असेल तर आता आम्ही बनवलेला आहे तसा. छान झाला हा भात, एकदम मस्त. तुम्हीही करा. निरंजनाची रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.